रघुवंशी विभूषितकरा नवनीरदाभा पीतांबरादिकरुणबिंबफलादिरोष्टा पूर्णेन्दुसुन्दरमुखातरविन्दनेत्रात् कृष्णात् किमपि तत्त्वमहं न जाने कृष्णात् किमपि तत्त्वमहं न जाने। श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। आज आपण सर्वजण या ठिकाणी देवश्री चक्रधर या चॅनलच्या माध्यमातून जे समाज प्रबोधन होत आहे त्या समाज प्रबोधनाच्या कार्यक्रमामध्ये आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालात। या चॅनलच्या माध्यमातून गेले अनेक दिवसापासून या चॅनलचे निर्माते आणि प्रसारक महानवा आश्रम तरडगाव तालुका फलटण जिल्हा सातारा या आश्रमातील निवासी होतकरू धर्मप्रचारक आणि तरुण अभ्यासक की ज्यांच्या कल्पनेमधून या चॅनलच्या माध्यमातून समाजाचं प्रबोधन घडावं, समाजाला ईश्वरी तत्वज्ञान कळावं, समाजाला परमेश्वर भक्ती कळावी आणि समाजाचा उद्धार व्हावा असा या चॅनलचा हेतू डोळ्यासमोर ठेवून पूजनीय श्री तपस्वीराज दादा राहेरकर महानवा आश्रम तरडगाव यांनी हा उपक्रम राबवलेला आहे। या चॅनलच्या माध्यमातून अनेक विद्वानांशी त्यांनी संपर्क केलेला आहे। अनेक विद्वानांनी आपले विद्वत्तापूर्ण विचार या चॅनलच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचवलेले आहेत आणि आज आपल्या सर्वांची सेवा करण्याची संधी मला त्यांनी या चॅनलच्या माध्यमातून दिलेली आहे। तरी मी माझ्या पद्धतीने समाज प्रबोधनात्मक विषयाला प्रारंभ करत असताना ज्यांच्या कृपा प्रसादाने या ब्रह्मविद्येचा शास्त्र मला प्राप्त झालं त्या साधनदाता श्री चक्रधर प्रभूंच्या श्रीचरणी नतमस्तक होऊन ज्यांच्या प्रसन्नतेने हे ब्रह्मविद्या शास्त्र अवगत झालं ते महाराष्ट्राधिकरण कैवल्यवासी परमपूजनीय श्रद्धेय आचार्य श्री मोठे बाबा संवत्सर, त्याचप्रमाणे विद्वत्रत्न साहित्याचार्य परमपूजनीय श्रद्धेय आचार्य प्रवर महाराष्ट्र अधिकरण श्री मामाजी महानवा आश्रम शिक्षण संस्था वांबोरी या द्वय आचार्यांना नमन करत असताना महानवा आश्रम राजापेठ या आश्रमाचे भूतपूर्व संचालक कैवल्यवासी परमपूजनीय परमादरणीय श्रद्धेय श्री कवीश्वर कुळाचार्य आचार्य श्री मोठे बाबा तत्कालीन अखिल भारतीय महानव परिषदेचे अध्यक्ष या त्रय गुरुवर्यांना वंदन करून माझ्या विचाराला मी या ठिकाणी आरंभ करतो। अर्थात सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा लोकांतातील परिभ्रमण काळ। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या परिभ्रमण काळातील 3 कालखंड प्रामुख्याने मानलेले आहेत। एक आहे एकांक काळ, जो की सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी हरिपाळाच्या माध्यमातून रिद्धपूरला आले आणि रिद्धपूरला आल्यानंतर श्री गोविंदप्रभू भावापासून त्यांनी ज्ञानशक्तीचा स्वीकार केला आणि ज्ञानशक्तीचा स्वीकार केल्यानंतर सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू सालबर्डीच्या पर्वतावर 12 वर्षे त्यांनी वास्तव्य केलेले आहे। ज्ञानाचे कार्य ऐसे जे ज्ञानापाठी वैराग्य उपजे म्हणून या सर्वज्ञांच्याच उक्तीप्रमाणे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी श्री गोविंद प्रभू भावापासून ज्ञानशक्तीचा स्वीकार केल्यानंतर त्यांनी सालबर्डीच्या पर्वतावर 12 वर्षाचं वास्तव्य केलेले। तिथून ते झाडी गोंडवाडा अर्थात नागपूर भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये त्यांचे 12 वर्ष वास्तव्य झाले। राहेर नांदेड या परिसरामध्ये देखील त्यांचं 12 वर्ष वास्तव्य झालेले।
तो ओरंगल प्रांत आहे, तिकडे तेलंगणाचा आजचा तो भाग आहे. असा तो स्वामींचा एकांक काळातील तो काळ आहे. पैठणपर्यंत एकांक काळ मानला जातो आणि पैठणला 22 प्रेमदान दिलं. त्यानंतर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी हे लोकांतामध्ये आले. आणि पैठणपासून पैठणपर्यंत एकांक काळ आणि पैठणपासून ते खडकुलीपर्यंत स्वामींचा हा पूर्वार्ध काळ मानला गेलेला आहे. आणि खडकुली भट्टानुसरण ही उत्तरार्धातील पहिलीच लीळा आहे. तर खडकुलीपासून सर्व परिभ्रमण सुरू झालेलं आहे. म्हणून खडकुलीपासून पुढील सर्वज्ञांचं जे परिभ्रमण आहे, ज्या लीळा घडलेल्या आहेत, ह्या सर्व लीळा उत्तरार्ध काळामध्ये येतात. म्हणून असा हा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा परिभ्रमण काळातील 3 कालखंड प्रामुख्याने मानलेत. मग त्याच्यात अज्ञात चरित्र आहेत. परंतु आज आपल्याला या ठिकाणी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या पूर्वार्ध काळातील काही घटनांचा आढावा या चॅनलच्या माध्यमातून घ्यायचा आहे आणि तो आपल्यापर्यंत पोहोचती करायचा आहे. तर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं ज्यावेळेस पैठणला आगमन झालं, मेहकरवरून स्वामी पैठणला आले, अर्थात बोनेबाई या समवेत होत्या आणि या बोनेबाईंच्या समवेत सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी पैठणला आलेले. पैठणला येण्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी आपल्या सर्वांना माहीतच आहे की सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं मेहकर या ठिकाणी 6 महिने वास्तव्य असताना या 6 महिन्याच्या कालखंडामध्ये सर्वज्ञांचं चिंतन चालू होतं की बाईसांना भेटायचे, बाईसांना प्रेमाचं दातृत्व करायचे. आणि म्हणून 6 महिन्यापर्यंत त्याने चिंतन केलं आणि शेवटी बोनेबाई या समवेत ते पैठणला आले. आणि पैठणला आल्यानंतर त्यांनी भक्त नागोबाईसा अर्थात बाईसांना त्यांनी प्रेमाचं दातृत्व केलेलं आहे. आणि तेव्हापासून मात्र स्वामी हे लोकांतामध्ये आले, लोकांकामध्ये आले. त्यांचं परिभ्रमण शिष्य परिवारासहित झालेलं आहे. आणि म्हणून पैठणला आल्यावर बाईस आहेत, हंसराज आहेत, पांडे आहेत, हे अनेक भक्त स्वामींना मिळाले. पुढे चालून स्वामींच्या सहवासामध्ये, स्वामींच्या सन्निधानामध्ये अधूनमधून सारंग पंडित हे जुळले, त्यांची पत्नी रेमाई सावंत. हा असा परिवार स्वामींना पुढे स्वामींच्या सहवासामध्ये आलेला आहे. आणि मग तिथून खऱ्या अर्थाने स्वामींच्या परिवारासोबत स्वामींचं जे परिभ्रमण झालेलं आहे हे लोकांतामध्ये आहे. म्हणजे एकांतामधून लोकांतामध्ये पैठणपासून स्वामींच्या परिभ्रमणाला सुरुवात झालेली आहे. आता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी निरूपण केलेल्या ब्रह्मविद्या शास्त्राच्या अनुषंगाने जर आपण विचार केला तर लीळाचरित्र म्हणजे श्रीमद भगवद्गीता होईल. भगवद्गीतेमध्ये भगवान गोपाल कृष्णाने सांगितलेलं आहे की यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजामि परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतः धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. हे अर्जुना, जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते तेव्हा तेव्हा मी या पृथ्वीवर अवतार धारण करतो. अवतार धारण करून काय करतात परमेश्वर? तर दुष्टांचा संहार करून सज्जनांचं रक्षण करतात. हे भगवान गोपाल कृष्णाने गीतेमध्ये अर्जुनाला निमित्त करून अखिल विश्वाला हा संदेश दिलेला आहे की जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते तेव्हा तेव्हा मी अवतार धारण करतो. अशीच काही परिस्थिती शक्य 1142च्या नंतर या महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली होती, किंबहुना देशामध्ये निर्माण झाली होती. परमेश्वर अवतार घेतात म्हणजे ते कुठल्या एका राज्यासाठी नव्हे, एखाद्या राष्ट्रासाठी नव्हे, तर त्या विश्वाच्या कल्याणासाठी परमेश्वर हे अवतार घेत असतात. आणि म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी गुजरातमध्ये एका हरिपाळाचं पती तुटून त्या माध्यमातून त्यांनी अवतार धारण केलेला आहे. आणि पैठणला भ्रमण करत करत ते पैठण या ठिकाणी पोहोचले. पैठणला त्या ठिकाणी पूर्वी एक विद्यापीठ मानलं जात होतं. पैठण एक न्यायनगरी होती. आणि या महाराष्ट्रामध्ये कुठेही काही जर धर्माचे संकट अडीअडचणी आल्या तर त्याचा न्याय निवाडा हे कुठे केला जात होता? तो पैठणला केला जात होता. म्हणून पैठण हे एक विद्यानगरी आणि त्याचबरोबर काय होतं, एक न्याय निवाडा करण्याचं ठिकाण होतं. आणि म्हणून अशा या पैठणच्या ठिकाणी अनेक विद्वान, अनेक धर्ममार्तंडांचं त्या ठिकाणी वास्तव्य होतं. आणि मग सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी पैठणच का निवडलं हे माझ्या बुद्धी कल्पनेच्या विचारानुसार मला काय असं वाटतंय की पैठण ही एक विद्यानगरी होती. पैठण एक न्याय मंदिर होतं. पैठणवरूनच सर्व महाराष्ट्राचे सूत्र हलत होते. आणि या महाराष्ट्रावर राज्य करणारा राजा, देवगिरीचा राजा देखील या पैठणच्याच विद्वानांच्या अधिपत्याखाली तो वावरत होता. आणि म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी इतर कुठल्याही शहराची निवड न करता इथली इतर कुठल्याही
गावाची निवड न करता पैठण पासूनच लोकांताला सुरुवात केली किंवा लोकांकामध्ये येऊन आपल्या धर्मकार्याला सुरुवात केली, हे त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी असावी असं माझं मत आहे. आणि म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी पैठण या ठिकाणावरूनच यथार्थ धर्म प्रवर्तकाच्या नुसार त्यांनी यथार्थ धर्माचं कार्य प्रसारण करण्याचं एक केंद्रबिंदू म्हणून पैठणची निवड केली असावी. कारण पैठण हे विद्येचं माहेर आहे, पैठण हे विद्वानांचं वास्तव्याचं ठिकाण आहे. आणि पैठण या ठिकाणी अनेक मठ मंदिर आहेत. लीळाचरित्रामध्ये ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस पैठणचा इतिहास जर बघितला तर पैठण नगरी एक फार मोठी विद्यानगरी आणि त्या ठिकाणी अनेक मठ मंदिर, त्या अनेक मठ मंदिरामध्ये अनेक प्रकारचे विद्वान, अनेक प्रकारचे राजकीय लोकांचं वास्तव्य या पैठणमध्ये झालं. आणि म्हणून पैठणमधूनच खऱ्या अर्थाने ईश्वर धर्माच्या कार्याला, धर्म प्रचाराला आरंभ करावी ते इथूनच. म्हणून की काय, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी बायसांना पैठणला प्रेमाचं दातृत्व केलं. बघा, आता बायसांचा जर आपण विचार केला तर बायसा ह्या एक पयोवारी संप्रदायाच्या प्रमुख होत्या. त्यांच्या संदर्भामध्ये लीळाचरित्रामध्ये अशी माहिती येते की पयोवारी संप्रदायाच्या त्या मुख्य असल्यामुळे इतर त्यांचे जे अनुयायी ही त्यांची त्रिकाळ पूजा आरती करत होते. आणि पयोवारी म्हणजे पय म्हणजे दूध, या दुधाचेच पदार्थ ग्रहण करावेत असा त्या संप्रदायाचा एक नियम होता. आणि म्हणून धान्य, कडधान्य किंवा कुठले धान्य न खाता दुधापासून तयार झालेले पदार्थच सेवन करावेत हा एक त्यांचा नियम. आणि त्यानुसार त्या भोजन करत असत आणि आपलं दिनचर्या त्यांची अशा पद्धतीने चालत. तर या बायसांवर प्रथम स्वामी श्री चक्रधरांची कृपा झाली आणि या पयोवारी संप्रदायाच्या एका प्रमुख महंत म्हणा किंवा एक प्रमुख व्यक्तीला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी आपल्या ज्ञान प्रेमाने, आपलं प्रेमाच्या दातृत्वाने आपलंसं केलं. आणि त्याही माऊलीवर तिचा पूर्वाधिकार असेल आहेच. कारण सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी बायसाच्या संदर्भामध्ये, प्रेमाच्या दातृत्वाच्या संदर्भामध्ये म्हणजे बायसांना प्रेमाचं दातृत्व का केलं असा एक प्रश्न जर निर्माण झाला तर त्याचं उत्तर देखील सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी दिलेलं आहे. की सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आपल्या निरूपणामध्ये म्हणतात की पूर्वी म्हातारीशी ईश्वर सेवा घडली म्हणून घरा जाऊन संबंध दिदला. पूर्वी म्हणजे मागील जन्मी, पूर्वी म्हणजे मागील सृष्टी किंवा मागील युगी या म्हातारीला म्हणजे नागोबाईसाला ईश्वर अवताराची सेवा घडली, ईश्वर अवताराच्या ठिकाणी भजन घडलं. आणि म्हणून त्याचा मोबदला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या रूपातून परमेश्वरी अवताराने या युगामध्ये, या जन्मामध्ये त्या बायसा रूपी जीवाला प्रेमाचं दातृत्व करून दिलं. आणि बायसा ह्या स्वामींच्या भक्त बनल्या. तर याच्या पाठीमागच्या दोन पार्श्वभूमी आहेत. एक तर त्या बायसांचा पूर्वाधिकार आणि त्या पूर्वाधिकारानुसार स्वामींनी स्वतः तिच्या घरी जाऊन तिने जरी अनाधिकार केला स्वामींचा आल्यावर, आदरातिथ्य ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे त्या पद्धतीने जरी नाही केलं तरी पण सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी तो जीव अधिकारी होता म्हणून त्या जीवाला स्वामींनी प्रेमाचं दातृत्व केलं. आणि हे दातृत्व करण्याच्या पाठीमागे त्या जीवाचा पूर्वाधिकार आणि त्याचबरोबर लोकदृष्ट्या जर बघितलं, धर्मप्रचाराच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर एका संप्रदायाच्या प्रमुखांना त्यांनी ईश्वरी धर्माचं प्रेमाचं दातृत्व केलं आणि त्यांना हे दाखवून दिलं की जीव काय आहे आणि देवता काय, जीवाची भक्ती काय आणि ईश्वराची भक्ती काय, हे त्या प्रेमाच्या दातृत्वातून त्यांना दाखवून दिलं. आणि एका संप्रदायाचे प्रमुख त्यांनी आपलेसे केले. तिथून खऱ्या अर्थाने त्याने अपरधर्मापासून काढून परधर्मी लावण्याचं कार्य खऱ्या अर्थाने बायसाच्या माध्यमातून इथून सुरुवात झालेली आहे. मग तत्कालीन काळामध्ये बायसा एक मठाच्या प्रमुख होत्या आणि पयोवारी संप्रदायाच्या प्रमुख असल्यामुळे स्वाभाविकच पैठण नगरीमध्ये ही चर्चा सुरुवात झालेली आहे. कोणीतरी एक महात्मे आले, त्यांनी नागोबाईसा सारख्यांना आपलंसं केलं, त्यांना धर्मोपदेश दिला आणि ती नागोबाईसा मात्र आता श्री चक्रधरांची, श्री चांगदेवरावांची शिष्या बनलेली आहे. बघता बघता ही चर्चा गावभर पसरली, सगळ्या मठमंदिरामध्ये ही चर्चा झाली. अनेक विद्वानांच्या तोंडातून शब्द निघायला लागले की अशा पयोवारी संप्रदायाचे असणारे एक बाईसा, नागोबाईसा, आणि आता मात्र ती एका कोण्यातरी संन्याशाच्या भिक्षेतील पदार्थ खाते, अन्न ग्रहण करते, त्यांची सेवा दास्य करते. ही जर प्रत्येक पैठणच्या प्रत्येक मठमंदिरामध्ये चर्चा होऊ लागली. आणि त्याहीपेक्षा बाईसांचे जे शिष्य परिवार होता ज्यामध्ये आपला पांड्या हा प्रामुख्याने त्यांचा शिष्य असणारा, तो मात्र बाईसावर भुकू लागला.
आणि एक दिवस स्वामींनी आपल्या कृपादृष्टीने त्याही जीवाचा उद्धार करण्याचे ठरवलं आणि त्याला स्वप्नामध्ये हे दाखवून दिलं की श्री चांगदेवराव तेच आम्ही आहोत, अरे आम्ही तर परमेश्वराचे अवतार आहोत. तर अशा प्रकारे त्या पांड्याला देखील स्वामींनी स्वप्नामध्ये आपण कोण आहोत याची जाणीव करून दिली आणि त्या पांड्याच्या माध्यमातून देखील सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी त्याची सेवा स्वीकारलेली. बाईसा तर स्वामींची सेवा करत असत. ज्या पद्धतीने ते पैवारी संप्रदायाची कटाक्षाने सेवा म्हणजे भक्ती करत असत, त्याच पद्धतीने त्यांनी आता परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींची भक्ती करायला सुरुवात केलेली आहे. आणि म्हणून बाईसा हे एक असं व्यक्तिमत्व होतं की जे एक संप्रदायाचं प्रमुख असल्यामुळे स्वाभाविकरित्या इतर लोकांवर देखील त्याचा वेगळ्या पद्धतीने परिणाम झाला की पैवारी संप्रदायाची बाईसा श्री चक्रधरांची झाली. अर्थात याच्या पाठीमागे काहीतरी असलं पाहिजे. आणि मग सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं पैठणमध्ये वास्तव्य असताना स्वामी मग तिथून मात्र अनेक मठामध्ये जात. मग त्यामध्ये शास्त्रमठ आहे, पाषाण मठ आहे, किंवा त्या ठिकाणी अजून एक पैठणमध्ये ज्या विद्वानाचं ज्याला धर्मगुरू म्हणून ज्यांचं आधिपत्य देवगिरीच्या राजावर होतं असा महदाश्रम देखील तिथे होता. आणि त्यांच्या शाळा होत्या, त्यांचे त्या काळातली गुरुकुल चालायचे आणि ते त्या माध्यमातून अनेक ब्राह्मण विद्यार्थ्यांना विद्यार्जन देत होते. आणि त्याच्यामध्ये त्यांनी चतुर्वर्ग सारखा चिंतामणी सारखा तो ग्रंथ चतुर्वर्ग चिंतामणी सारखा ग्रंथ निर्माण करून त्या ग्रंथावर त्यांचं ते अध्ययन अध्यापन चालायचे की ज्या कर्मकांडाने या जीवाला मुक्ती मिळते अशा प्रकारचा तो सिद्धांत त्या चतुर्वर्ग चिंतामणी या ग्रंथामध्ये त्यांनी प्रतिपादित केलेला होता. रोजच्या कडेला अनेक व्रत आचरणात आणावेत आणि त्यातून जीवाला मोक्ष मिळतो असे वर्षाकाठीचे हजारो व्रत कर्मकांड करून ते या जीवाकडून करून घेत असत. तर अशा या कर्मकांड करविणाऱ्या चतुर्वर्ग चिंतामणी सारख्या ग्रंथावर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी एक प्रकारे आपल्या कृत्याने उक्तीमधून काय केलेलं आहे, आपल्या ईश्वरी तत्वज्ञानाचं निरूपण करून त्या चतुर्वर्ग चिंतामणी सारख्या ग्रंथावर एक प्रकारे प्रहार केलेला आहे. आणि सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी त्या पाठशाळेमध्ये जाऊन पैठण येथील पाठशाळेमध्ये जाऊन त्या विद्यार्थ्यांना समजावलेलं आहे की जीव काय, देवता काय, प्रपंच काय, आपण जे काय करताय त्याच्यावर देखील सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी त्या विद्यार्थ्यांना जाऊन प्रश्न केलेले आहेत. आणि या स्वामींच्या या प्रश्नावर ते विद्यार्थी देखील प्रभावित झालेले आहेत. आणि काही ठिकाणी प्रसंग येतो जे गोसावीच निरूपावे आणि गोसावीच सांगावे, म्हणजे हे आम्हाला काही गोष्टी माहीत देखील नाहीत, हे तुम्हीच याचं आम्हाला निरूपण करा. तर अशा प्रकारे कर्मकांडात्मक चाललेला जो हा प्रघात की ज्याच्यामुळे हा जो समाज आहे एका ठिकाणी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी म्हणतात अवघा जणू ठकला ठेला असे परंतु तयाचा थकपेडिता कोणी नाही, तू का थकलाशी असे कोणी म्हणणारा देखील नाही. पहा त्यावेळेस समाजाची जी काही परिस्थिती होती, प्रत्येकाने यावं आणि आपल्या या समाजावर आपलं आधिपत्य गाजवावं. पण सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी परमेश्वराचे अवतार होते. त्यांनी त्या पैठण नगरीमधूनच आपल्या धर्मकार्याला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. आणि त्या ठिकाणी जे काही विद्वान लोक होते, जे काही कर्मकांड करत होते, जे काही व्रतवैकल्याच्या माध्यमातून जीवांची फसवणूक करत होते, अशाच या न्यायनगरीमध्ये विद्यानगरीमधून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी आपल्या ईश्वरीय तत्वज्ञान प्रचाराला आणि प्रसाराला आरंभ केलेला आहे. हा एक पैठणचा एक महत्त्वाचा विषय. बाईसा ह्या माध्यम होत्या, परंतु सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना तिथे जीवांचा उद्धार करायचा आहे. तिथे मात्र त्यांनी कुठल्या एका खेडेपाड्यामध्ये तसं आपण म्हणूया की सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या श्रीमुखामधून जे पहिलं सूत्र बाहेर पडलं ते सालबर्डीच्या पर्वतावर. आणि स्वामींच्या समोर असणारा जो श्रोतृवर्ग होता तो कोणी एक विद्वान पंडित किंवा हे नसून धर्मप्रचारक नसून तो एक आदिवासी समाजातील शिकार करून आपला उदरनिर्वाह करणारा समाज अर्थात पारधी समाज होता. अशा या पारधी समाजाला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी जरी पहिलं सूत्र निरूपण केलं असलं तरी परंतु खऱ्या अर्थाने माझ्या मते पैठण नगरी जी स्वामींनी निवडली, या पैठण नगरीमध्ये अनेक विद्वानांचे जे वास्तव्य होतं त्या विद्वानापासूनच स्वामींना खऱ्या अर्थाने या धर्मकार्याची सुरुवात करावी वाटली की काय. म्हणून पैठणमधून स्वामींनी
अशा पद्धतीने या कार्याला आरंभ केलेला आहे. मग तिथं अनेक प्रकारचे व्रतवैकल्य चालत होते. अनेक मठमंदिरामध्ये अनेक देवी देवतांची उपासना चालत होती, अनेक शक्तींची उपासना चालत होती. परंतु सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी मात्र त्या मठमंदिरात गेले. मग ते धोरेश्वराचं मंदिर असेल, पिंपळेश्वरासारखं तीर्थ असेल, किंवा मग शास्त्रमठ असेल, किंवा पाषाण मठ असेल, ज्या ज्या मठमंदिरामधून व्रतवैकल्य आणि कर्मकांडाचं मार्गदर्शन होत होतं आणि त्याच्यामधूनच जीवांचा उद्धार होत होता, अशा प्रकारचं जे काही मार्गदर्शन आणि चुकीचं सांगितलं जात होतं त्याच्यावर पहिला प्रहार केला असेल तर तो महानुभाव धर्मपंथ प्रवर्तक या शब्दाचा मी अर्थ एवढ्यासाठी वापरला की बऱ्याच ठिकाणी आपल्याला महानुभाव पंथ संस्थापक श्री चक्रधर स्वामी अशा प्रकारचे शब्द ऐकायला मिळतात. परंतु महानुभाव पंथ या पंथाची स्थापना सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी केलेली नसून ती अनादी कालापासून अर्थात चारयुगापासून चालत आलेली आहे. कारण ज्यावेळेस आपण लीळाचरित्राची पहिली लीळा आपण वाचायला सुरुवात करतो त्यावेळेस त्या लीळाचरित्राच्या पहिल्याच लीळेचा आणि पहिल्याच ओळीमधून आपल्याला हे स्पष्ट होतंय की महादायसाने प्रश्न केलेला आहे, महादायसी पुशिले जीजी या मार्गाशी कवनात. म्हणजे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना महादायसाने प्रश्न केलेला आहे की म्हणाले जीजी या मार्गाशी म्हणजे ईश्वरी मार्गाशी, या मार्गाशी म्हणजे या भक्ती मार्गाशी, परमेश्वर मार्गाशी कोण मूळ आहे. तर त्यावेळेस सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी म्हणतात, बाई या मार्गाशी श्री दत्तात्रेय प्रभू अधिकारण. या मार्गाशी म्हणजे परमेश्वर मार्गाशी कोण आदी आहेत म्हणजे मूळ कोण आहेत तर दत्तात्रेय महाराज आहेत. आणि दत्तात्रेय महाराजांचा जो अवतार आहे तो श्री चक्रधर स्वामींनी काय सांगितलंय की चारही युगामध्ये दत्तात्रेय महाराजांचा अवतार हा विद्यमान आहे. मग कृतायुगामध्ये आहे, त्रेतायुगामध्ये आहे, द्वापार युगामध्ये होता, आज कलियुगामध्ये सुद्धा आहे आणि यानंतर सुद्धा दत्तात्रेय महाराजांचा अवतार हा विद्यमान आहे. मग श्री दत्तात्रेय महाराज जर या मार्गाला मूळ आहेत तर मग सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी हे कोण आहेत प्रवर्तक आहेत. म्हणजे हा जो ईश्वरीय मार्ग आहे, ईश्वरीय मार्ग पाठीमागून चालत आलेला आहे त्याला प्रेरणा देऊन त्याला त्या जसं भगवंताने गीतेमध्ये सांगितलेलं आहे की अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतः. जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते तेव्हा तेव्हा मी अवतार धारण करतो. तर आता या काळामध्ये जे काही धर्माला ग्लानी आली होती ती ग्लानी दूर करण्यासाठी श्री चक्रधर स्वामींनी पुन्हा अवतार घेतलेला. अर्थात ही अवतार परंपरा ही अनादी कालापासून आहे. म्हणून आमचे एक कवी म्हणतात, महानुभाव संप्रदायातील एक विद्वान कवींनी एक कवितेमध्ये या अवताराचं आणि युगाचं वर्णन केलेलं आहे. ते म्हणतात, महानुभाव पंथ सनातनच युगात समान मनुजा तुला कळे ना जान, मनुजा तुला कळे ना जान. कृतयुगी श्री हंस रूपाने घेऊन अवतार प्रभूने सनत कुमाराया परदाने. म्हणजे अशा प्रकारे कृतयुगापासून ते कलियुगापर्यंतची ही अवतार परंपरा कवीने आपल्या या कवितेमध्ये ओळलेली आहे. अर्थात म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी म्हणजे मागे अवतार झालेत. दत्तात्रेय महाराजांचा अवतार झाला, श्री चक्रपाणी महाराजांचा अवतार झाला, श्री गोविंद प्रभूंचा अवतार झाला, श्री कृष्ण भगवंतांनी अवतार घेतला, आता श्री चक्रधर स्वामींनी अवतार धारण केले. म्हणून ही जी ईश्वरीय परमार्गाची अवतार परंपरा आहे ही परंपरा अनादी कालापासून चालत आलेली आहे. म्हणून स्वामी म्हणतात, अनंत अवतार झाले, होणार आहेत आणि होतील. अनंत जीव जन्मले, जन्मतील, पुढे सुद्धा. तर अनंत जीव, अनंत अवतार, अनंत देवता हे आहेत. आणि म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी हे महानुभाव पंथ प्रवर्तक हा शब्द संयुक्तिक इथे मला वाटतो. आणि म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी पैठण या ठिकाणी आपल्या कार्याला खऱ्या अर्थाने सुरुवात केलेली आहे. आणि सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं पैठण या ठिकाणी अनेक वेळेला आगमन झालेलं आहे. आणि या परिभ्रमण काळामध्ये अनेक भक्तजन स्वामींच्या दर्शनाला येत होते, ते जुळलेले आहेत. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी पैठण पासून स्वामींच्या समेत भक्तवर्ग आलेला आहे. आणि स्वामी परिभ्रमण करत करत या परिसरातील गावाला गेलेत. मग ते राडगाव असेल, पैठण असेल, मायगाव असेल, नवगाव असेल, इरडपुरी असेल, साष्टी पिंपळगाव असेल, त्याचबरोबर
बळेगाव असेल, श्री क्षेत्र 45वर आहे, आपेगाव आहे, त्यानंतर शहागड आहे, म्हणजे अनेक खामगाव आहे, गेवराई आहे, बाग पिंपळगाव आहे, बीड आहे. या म्हणजे बीड जिल्हा, औरंगाबाद जिल्हा या परिसरामध्ये स्वामींचं परिभ्रमण झालेलं आहे. इकडे औरंगाबादमध्ये पाहिल्यानंतर वेरूळ आहे, विटखेडा आहे, माटखेडा आहे, करंजखेड आहे, सिल्लोड आहे, निल्लोड आहे, म्हणजे या परिसरामध्ये देखील मग गदान आहे, फुलंब्री आहे, वेरूळ आहे, या परिसरात देखील स्वामींचं वास्तव्य झालेलं आहे. मग सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी पैठणवरून वेरूळ आलेले आहेत. वेरूळमध्ये देखील सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं अनेक दिवस वास्तव्य झालेले आहे. पैठणमध्ये लेणे क्रमांक 10 आहे, 12 आहे, 14 आहे, 16 आहे, त्याच्यानंतर 21 आहे, 22 आहे, 27 आहे, 28 आहे, 30 आहे, 32 आहे, 31 आहे आणि पुढे विशाळवाचं लेणं आदी लेण्यामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे अनेक स्थानं आहेत. या ठिकाणी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं अनेक दिवस वास्तव्य झालेलं आहे. आणि या वास्तव्यामध्ये अजून एक महत्त्वाची घटना या ठिकाणी घडलेली आहे की जेव्हा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं वेरूळ या ठिकाणी वास्तव्य आहे त्यावेळेस मात्र सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींची ख्याती या परिसरामध्ये पोहोचलेली आहे. आणि मग जो सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या सहवासात आला, ज्यांना स्वामींचं दर्शन झालं, तो स्वामींकडे वेधल्या गेला, आकर्षित झाला. आणि म्हणून याला अपवाद नव्हता देवगिरीचा दरबार. आणि मग राजा रामदेवरावच्या दरबारातील अनेक राजकीय मान्यवर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या दर्शनाला येत असत. आणि स्वामींचं दर्शन झाल्यानंतर त्यांना कृतकृत्य झाल्यासारखं वाटायचं. अनेक जन्माचं पुण्य उदयाला आलं, या देवाचं दर्शन झालं. आणि मग दररोज दर्शनाशिवाय ते दरबारामध्ये हजर होत नव्हते. तर असं करता करता काय झालं, मोठी गंमत झाली की स्वामींचं वास्तव्य वेरूळ या ठिकाणी आहे. आणि वेरूळ या ठिकाणी असल्यामुळे तिथूनच दौलताबाद जवळ आहे. तर दौलताबादचे अनेक मंत्री अधिकारी स्वामींच्या भेटीला येत असत. तर एक दिवशी काय झालं की राजा दरबारामध्ये एकटा आला आणि कुठलाही अधिकारी, कुठलाही मंत्री राज दरबारामध्ये हजर नव्हता. ज्या मंत्र्याचं जे आसन आहे, ज्या आसनावर तो, ज्या खुर्चीवर तो मंत्री अधिकारी पाहिजे होता, तो दिसला नाही. आणि राजा एकटा दरबारात आला. त्यानंतर एक अधिकारी आले आणि त्या अधिकाऱ्यावर तो राजा कोपला आणि तो म्हणाला का रे बाबा, ज्या खुर्चीवर जो अधिकारी, जो मंत्री पाहिजे तो दिसत नाही, दरबाराची वेळ होऊन गेलेली आहे, तुम्ही कुठे गेला होता? त्यावेळेस तो अधिकारी मात्र घाबरलेला आहे. कारण राजाचे नियम त्याला माहित होते. राजा जर कोपला तर मृत्यूदंड आहे, खुश झाला तर राजाही देऊन टाकेल, परंतु तो जर रागावला तर आपल्याला मृत्यूदंड देईल. म्हणून तो म्हणाला की महाराज अभय द्याल तर सांगेल. त्याने हात जोडले आणि राजाला अभय मागितलं. त्यावेळेस देवगिरीचा राजा म्हणाला ठीक आहे, काय असेल ते सांगा. मग त्यावेळेस त्याने सांगितले की म्हणाले आजकाल वेरूळला एक पुरुष आलेले आहेत. काय सांगो तयाचे लावण्य, काय सांगो तयाचे सौंदर्य, चांपे गौर विशाळ नेत्र, अजान बाहू लंब कर्ण अशी त्यांची ती मूर्ती आहे. पाहताच वेद उत्पन्न होतो, अशा प्रकारचे ते आहेत. आणि मग त्या ठिकाणी आम्ही दर्शनाला जातो. आणि आम्ही दर्शनाला जातो, त्यांचं दर्शन झाल्यानंतर आमच्या अनेक जन्माची पाप नाश झाल्याचा भास आम्हाला होतो. धन्य धन्य वाटतं आम्हाला. आणि म्हणून महाराज आम्ही त्यांच्या दर्शनाला जातो. ज्यावेळेस सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या संदर्भामध्ये या राज अधिकाऱ्याने आपल्या राजांना सांगितलं, त्यावेळेस मात्र राजाच्या मनामध्ये स्वामींच्या दर्शनाची आतुरता निर्माण झाली. आणि मग तो म्हणाला असं जर असेल तर आम्हाला का बरं तुम्ही टाळताय? आम्हाला काय याच्या अगोदर कल्पना दिली नाही? आमच्या राज्यामध्ये अशा प्रकारचे एक संत आलेले, ईश्वरी अवतार आले, त्यांचं दर्शन आम्हाला न व्हावं? तो म्हणाला आमची आता दर्शनासाठीची तयारी करा. आणि म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या भेटीसाठी, दर्शनासाठी जाण्याची राजाची तयारी चालू आहे. राजसेवकांनी ती तयारी आरंभ केलेली आहे. परंतु इथे मात्र एक वेगळं घडत आहे. राजाच्या मनामध्ये स्वामींना भेटण्याची उत्सुकता निर्माण झालेली आहे, परंतु स्वामींना त्याला भेट द्यायची नाही. का? त्याच्या मागील जन्माचं जे काही संचित आहे त्या संचितामध्येच असं लिहिलेलं आहे की राजाला ईश्वराचं दर्शन घडणार नाही. इथे दोन विषय आपल्याला पाहायला मिळतात की सुरुवातीला मी तुम्हाला सांगितले की पैठणला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी 6 महिन्यापासून, म्हणजे मेहकरला स्वामी असताना 6 महिन्यापासून त्यांनी चिंतन केलं होतं की पैठणला नागोबाईसाला प्रेमाचं दातृत्व करायचं. 6 महिने स्वामींनी त्याचं चिंतन केलेलं आहे.
आणि तिथे गेल्यानंतर नागोबाईसाने स्वामींच्या आदरात तिथे अवहेलनात्मक केलेलं आहे, स्वागतात्मक नाही केलेलं आहे. तरी पण सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी बाईसाने पाय पुसणे बसायला दिलं, तरी स्वामी पाय पुसण्यावर बसले. 1 नव्हे 2 नव्हे 3 दिवस झाले. तिसऱ्या दिवशी मग मात्र स्वामींची आणि बाईची दृष्टादृष्ट होती आणि परमेश्वर अवतार आहे त्याची जाणीव ज्यावेळेस बाईसाला तर त्यावेळेस धडकर त्या आसनावर उडी मारून स्वामींच्या श्रीचरणावर लोळून घेत आहेत. एवढी अवहेलना झाली तरी श्री चक्रधर स्वामींनी बाईसाला प्रेमाचं दातृत्व केलं. 2 दिवस थांबले, 3 दिवस थांबले. आपला जर कुठे एखाद्या पाहुणचारामध्ये जर कमीपणा झाला, आपला जरा पाहुण्याने आपल्याला जर आपला सन्मान नाही केला, तर आपण ताड दिवशी लग्न समारंभामधून काय, एखाद्या कार्यक्रमामधून काय, आपण तिथून आपली जागा सोडून निघून जातो. परंतु स्वामींनी मात्र तसं केलं नाही. का? बाईसाचा मागील जन्मीचा तो अधिकार होता म्हणून तिला प्रेमाचं दातृत्व केल्याशिवाय पुढे वाटचाल नाही, असं स्वामींचं जे काही व्रतच होते की काय, म्हणून अगोदर तिला प्रेमाचं दातृत्व केलेलं. इथे मात्र राजा रामदेवाच्या बाबतीमध्ये आपल्याला उलट पाहायला मिळतं. राजा रामदेवरायाने आपल्या शिपायांना सूचना केली की आमच्या दर्शनाची, आम्हाला स्वामींचं दर्शन घ्यायचं, आमच्या दर्शनाची तयारी करा. परंतु पहिल्या दिवशी काय म्हणे, ज्या रथामधून जाणार त्या रथाचा घोडा पडला, पुन्हा म्हणजे मेला, पुन्हा अंबारीमध्ये बसून हत्तीवर अंबारीमध्ये बसून जाण्याची तयारी केली. तो अंबारीचा हत्ती देखील मेला. आणि मग तिसऱ्या दिवशी त्याने असं, म्हणजे तिसऱ्या वेळेला त्याने असं ठरवलं, आता आज मात्र भेटीला जायचं. आणि राजाला भेटीला जायची तयारी झाली. आणि त्या दिवशी घनघोर पाऊस सुरू झालेला आहे, अर्थात तिसऱ्यांदा अडथळे निर्माण झाले. आणि आता मात्र राजांच्या मनामधले भेटीचं जे औत्सुक्य होतं, जे कुतूहल होतं, जी अपेक्षा होती, अपेक्षा भंग होत गेला. आणि तसे त्यांच्या मनामध्ये स्वामींना भेटण्याची एक दृढ भावना निर्माण झालेली आहे. आणि मग मात्र त्याने असा निश्चय केलेला आहे की आता हे राज्य जावो अथवा राहो, आज मात्र त्या पुरुषाचं दर्शन घेतल्याशिवाय आपल्याला थांबायचं नाही. आणि मग तो स्वामींकडे भेटीला अशा कृतनिश्चयाने निघालेला आहे. इकडे मात्र वेरूळला काय घडलेलं आहे, आता राजा येणार म्हणून तिथं अगोदरच काय झालं, शिपाई येऊन पोहोचलेत, त्यांचे दुसं पडलेत, टेंट पडलेत, तंबू आलेत, सैनिक आलेत. का? राजा येतोय, राजाचं संरक्षण आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी गावोगावचे दहीदूध विकणारे गवळी लोक, गवळणी बाया तिथं निघालेले आहेत. स्वाभाविकरित्या स्वामींच्या सहवासात असणारे भक्तजन बाहेर भिक्षेला पडलेले, बायसा देखील बाहेर भिक्षेला पडलेत. तर काही बाया डोक्यावर दहीदूध घेऊन येताना दिसतात. त्यावेळेस त्या बायांना बायसा म्हणते, बायांनो, अगं बाई, तुम्ही एवढं मोठं दहीदूध घेऊन कुठे चालला? तर त्या गवळणी दूध विकणाऱ्या बाया म्हणतात, अहो आई, तुम्हाला माहित नाही, या देशीचा राजा इथे येणार आहे. आणि म्हणे या कुठल्या तरी वेरूळच्या लेण्यामध्ये एक ईश्वरी पुरुष आलेत, त्यांच्या दर्शनासाठी तो येतोय. आणि मग हे त्यांचे शिपाई, हे ते लोक काल 2-4 दिवसापासून आधी आलेत, त्यांना दूध दही पोहोचण्यासाठी आम्ही विकण्यासाठी या ठिकाणी आलो. तर तुम्हाला माहित नाही का म्हणे राजा भेटीला येतोय? बाईसा म्हणाला, नाही बाई, मला काहीच कल्पना नाही, आम्ही तर भिक्षा मागून राहणारे माणसं. पण बाईसाच्या मनामध्ये ती सगळी कल्पना आली की तो राजा कोणाच्या भेटीला येत असेल, कोण इथं ईश्वरी पुरुष असतील. त्यांना जास्त सांगायची गरज पडली नाही. आणि मग भिक्षा घेऊन स्वामींच्या सन्निधानामध्ये ज्यावेळेस बाईसा येतात, त्यावेळेस बाहेरील घडलेला सर्व प्रकार स्वामींना सांगतात. त्यावेळेस बाईसाचे शब्द ऐकतात. स्वामी म्हणतात, बाई, आता आयती करा, आता आपल्याला इथून पुढे निघालं पाहिजे, आता आपण पुढील गावाला गेले पाहिजे. बाईसा म्हणतात, बाबा, तो या देशीचा राजा आहे आणि तो तुमच्या दर्शनाला येतोय, चांगली गोष्ट आहे ना, येऊ दे ना त्याला दर्शनाला. स्वामी म्हणतात, बाई, तसं नाही, तो जर आला ना तर मग ते सगळं सेवादासी तो करेल, तुम्हाला इथे रिगावा नाही, तुम्हाला मग प्रवेश भेटणार नाही. त्यावेळेस ते मात्र म्हणतात, स्वामी म्हणतात, बाई, चला तयारी करा. आणि मग बाईसा तयारी करतात. स्वामी तिथून विटकड्या माटकड्याकडे निघतात. राजा येतो, पाहतो सगळीकडे कुठल्याच लेण्यामध्ये स्वामींचं त्याला दर्शन होत नाही, कुठे स्वामी त्याची म्हणजे माहिती मिळत नाही. आणि तो खिन्न मनाने परत जातो. स्वामी मात्र पुढे विटखेड्या माटखेड्याला गेले, तिथे मुक्काम झालेला आहे. आणि मग स्वामी सांगतात भक्तीजनांना की तो आला असता त्याने हे सगळं राज्य आम्हाला अर्पण केलं असतं आणि तो आमचा सेवक झाला असता. तर बाकी भक्तीवर म्हणतात, ठीक आहे म्हणाले, काय हरकत, चांगलं झालं असतं. मग देव म्हणाले, तुम्हाला सेवादासी मिळालं नसतं. तर हा झाला वागता. याच्या पाठीमागचा जो हेतू स्वामींनी सांगितलेला आहे किंवा शास्त्रकाराने त्याचं स्पष्टीकरण केलेलं आहे
की एकाची इच्छा नसताना देखील स्वामींनी बाईसाला जाऊन भेट दिली, अवहेलना केली स्वामींची, तरी स्वामींनी तिला प्रेमाचं दातृत्व केलं. का तर तिच्या पाठीमागची जी पार्श्वभूमी आहे, तो जो परनिष्ठ आभार आहे, त्या परनिष्ठ आभारामुळे बाईसाला स्वामींनी घरा जाऊन संबंध दिला. मागील जन्मात तिने अनेकांना परनिष्ठ कार्यासाठी सहकार्य केलेलं आहे, अनेकांना परमार्गाच्या सेवेसाठी प्रवृत्त केलेलं आहे, अनेकांना तिने मदत केलेली आहे. म्हणून स्वामींनी बाईसाला प्रेमाचं दातृत्व केले. त्या उपकाराची जाणीव देवाने अशा पद्धतीने फेडलेली. इथे मात्र राजा रामदेवाच्या बाबतीमध्ये वेगळं घडलेलं आहे. मागील जन्मात त्याने अनेक जीवांना ईश्वरीय धर्मापासून रोखलेलं आहे. ईश्वर भक्तीला लागणाऱ्या जीवांना त्याने प्रतिबंधित केलेलं आहे, त्यांच्यामध्ये अडथळे त्याने निर्माण केले आहेत. आणि म्हणून रामदेव म्हणजे राजाने अनेकाच्या धर्म कार्यामध्ये अडथळे निर्माण केले, म्हणून या जन्मामध्ये त्यांना अडथळे निर्माण झालेले आहे. म्हणून साधकांना स्वामींनी सांगितले की अपर धर्मापासून काढून परधर्मी लावणारा तो श्रेष्ठ आहे. आणि हेच साधकांचं कर्तव्य आहे की जो देवी देवतांची उपासना करतोय त्या जीवाला सांगणं हे आपलं कर्तव्य आहे की बाबा रे, ही देवी देवतांची उपासना एक क्षणिक आणि नाशिवंत आहे. त्यापेक्षा तो ईश्वराची उपासना कर, ज्याच्यामुळे तुला मोक्ष मिळेल, ज्याच्यामुळे तुला परमेश्वराचं सन्निधान लावेल, ज्याच्यामुळे तुला परमेश्वराचं ज्ञान प्राप्त होईल. आणि त्याही पुढे चालून या जन्म मृत्यूच्या फेऱ्यामधून तुझी सुटका होईल. कशामुळे? तू जर ईश्वराची उपासना केली तर अशा प्रकारे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी पैठण नगरीमधून खऱ्या अर्थाने आपल्या धर्मकार्याला सुरुवात केलेली आहे. ती म्हणजे या अगोदर तर त्यांनी फारसं काही निरूपण नाही केलं, परंतु इथून मात्र त्यांनी अनेक जीवांना निरूपण केलेले आहे. मग ते पैठणचे सारंग पंडित असतील, त्यांची पत्नी असेल, त्यांची मुलगी असेल धानाईचा, तर अनेक जीवांचा अधिकार त्या ठिकाणी आलेला आहे. त्यांना स्वामींनी दर्शन दिले, त्यांच्याकडून सेवादासी स्वीकारलेले. तर अशा प्रकारे तर यानंतर स्वामींच्या या पूर्वार्ध काळापासून जे स्वामींचं परिभ्रमण सुरू झाले, या परिभ्रमण काळामध्ये स्वामींना अनेक प्रकारचे भक्त मिळालेले. मग ज्याच्यामध्ये सर्वशास्त्र संपन्न माहिमभट्ट आहेत, महदायसा आहेत, अभायसा आहेत, उमायसा आहेत, श्री नागदेवाचार्य आहेत, या भक्तिजनांचा याच्यामध्ये समावेश होतो. नाथोबा आहे, गदोनायक आहेत भंडारी, जे राजा रामदेवरायांच्या दरबारामध्ये अर्थमंत्री म्हणून मंत्रीपद सांभाळत होते, ते देखील स्वामींचे भक्त झालेत. गदो भंडारी, तेही अहमदनगर जिल्ह्यातले. सराळेकर माहिमभट्ट आहे. अजून कितीतरी भक्त स्वामींना त्या ठिकाणी मिळाले, ज्यांच्यामुळे आता महादायसाच्या संदर्भामध्ये तर आपण बघितलेलं आहे. महादायसाच्या संदर्भामध्ये स्वामी श्री चक्रधरांनी म्हटलेले आहेत, म्हातारी जिज्ञासक चर्चक. म्हातारी कशी आहे? जिज्ञासक होती, विद्वान, चर्चक आहे. आणि माहिमभट्ट ज्यांनी 6 शास्त्र 18 पुराण सगळे मुखोद्गत केले, असे सर्वशास्त्र संपन्न सराळेकर माहिमभट्ट देखील स्वामींना येऊन मिळत आहेत आणि स्वामींचे ते शिष्यत्व पत्करतायत. आणि पुढे चालून त्यांनी पूर्णपणे सर्वसंग परित्याग करून संन्यास देखील घेतलेले. या श्री माहिमभट्टांच्या कल्पनेतून, या श्री माहिमभट्टांच्या कल्पनेमधून लीळाचरित्राची निर्मिती झाली, ज्या ग्रंथाला आज महाराष्ट्र साहित्य सांस्कृतिक मंडळ आणि सर्वच संशोधकांनी आणि विद्वानांनी मराठीतील आद्य ग्रंथ म्हणून लीळाचरित्राची महती गायलेली आणि लीळाचरित्राला मान दिलेला आहे. ते माहिमभट्ट देखील स्वामींच्या सहवासामध्ये आलेले. अद्य कवयित्री म्हणून जिचा सन्मान सर्व साहित्यिकांनी केला, अशी महादायसा देखील सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींची शिष्या बनलेली आहे. आणि त्याच बीड जिल्ह्यातील पुरी पांढरी या ठिकाणी ज्यांचा जन्म झाला, जे ज्यांचं जन्मगाव आहे, असे श्री नागदेव आचार्य, ज्या श्री नागदेव आचार्यांच्या संदर्भामध्ये त्यांची म्हणजे पूर्वपीठिका जर बघितली तर अनेक व्यसनांचे असणारे नागदेव, परंतु स्वामींच्या सहवासामध्ये आल्यानंतर ते एक पंथाचे थोर आचार्य झालेले. या संपूर्ण पात्राचा जर आपण विचार केला, महादायसा आहेत, आबायसा आहेत, उमायसा आहेत, एकायसा आहेत, साधा आहेत, तर आचार्य आहेत, नाथोबा आहेत, औसा आहेत, तर या सारंग पंडित, या सगळ्यांचा जर आपण विचार केला, एक नव्हे दोन अनेक शेकडो परिवार स्वामींना तो जोडलेला आहे. या प्रत्येक पात्रावर जर आपण विचार केला तर प्रत्येक पात्रावर एक स्वतंत्र प्रवचन, एक स्वतंत्र व्याख्यानमाला होईल, अशा प्रकारचे विद्वान स्वामींच्या सन्निधानामध्ये लाभलेले आहेत.
तर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी यथार्थ परमेश्वरी तत्वज्ञानाची प्रचार आणि प्रसार आपल्या श्रीमुखातून तर केलाय. अगोदर स्वामींनी आचरण केलं आणि मग इतरांना सांगितलेले. अशा प्रकारे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी एकांतामधून लोकांतामध्ये प्रवेश केलेला आहे. लोकांतामध्ये स्वामी आलेले आहेत. लोकांतामध्ये स्वामींच्या सहवासामध्ये आता भक्तिजन आलेले आहेत. तर अशा प्रकारे पैठण वरून स्वामी पुढे निघालेत. तो पूर्वार्ध काळ आणि लोकांतातला तो काळ आहे. तर आधी आचरले मग इतराशी सांगितले. कृती आणि उक्तीमधून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी आपलं धर्मकार्य केलेलं आहे. आणि हे करत असताना त्याने इतर संप्रदायाच्या कुठल्याही व्यक्तीचं मन दुखेल अशी गोष्ट केली नाही. कारण स्वामी स्वतः म्हणतात वैरियाचा देव जरी झाला तरी काय दगडे हारूनही फोडावा. म्हणजे वैर्याचा जरी देव झाला तरी त्याला आपण काय करायचंय, दुखवायचं नाही. परंतु यथास्थिती सांगणं हा दोष नाही, यथास्थिती समजावणं हे चूक नाही. आणि म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी प्रत्येकाला धर्माचं निरूपण केलेलं आहे. आणि त्या निरूपणातून जीव काय, देवता काय, प्रपंच काय आणि परमेश्वर काय या चारही पदार्थाचं कार्यकारण स्वरूप लक्षण स्वामींनी आपल्या कृती आणि उक्तीमधून सांगितलेलं आहे. तर या प्रसंगी या चॅनलचे जे काही संस्थापक संचालक आहेत आमचे स्नेही जे पूजनीय श्री तपस्वीराज दादा राहेरकर अतिशय होतकरू आहेत, विद्वान आहेत. आटन विजन हे त्यांचं दरवर्षी चालू असतं. आणि आटन विजनाच्या क्रमामध्ये गंगातीरचा हा भाग वंदन सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू चरणांकी स्थान वंदन करत करत या संस्थान श्री क्षेत्र गोपाळ चावडी मंदिर लिमगाव ज्या ठिकाणी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी गोपाळांना सुखानंद दिलेला आहे त्या ठिकाणी असणाऱ्या या पंचकृष्ण सेवा महानुभाव आश्रम मध्ये आले. आणि त्यांनी म्हणले की बाबा मला थोडंसं वेळ द्या. म्हणलं आपला वेळ काय, तुमच्यासाठी वेळ आहे, समाजासाठी वेळ आहे. आणि म्हणून ते या ठिकाणी आलेत. त्यांनी मला ही सेवा करण्याची संधी दिली. खरोखरच त्यांच्या या कार्याला अनेक अनेक शुभेच्छा. त्यांच्याकडून साधनदाता श्री चक्रधर प्रभू असेच प्रकारचं धर्मकार्य करून घेऊ. त्यांना दीर्घायुष्य आणि चांगली त्यांची प्रकृती त्यांना परमेश्वराने समर्पित करो आणि त्यांच्याकडून अशा प्रकारचं धर्मकार्य करून घेऊ. अशा प्रकारची या ठिकाणी मी साधनदाता श्री चक्रधर प्रभूंच्या श्रीचरणी नम्र प्रार्थना करतो. आणि माझे हे विचार आपण सर्वांनी ऐकून घेतात त्याबद्दल आपणा सर्वांना देखील धन्यवाद देतो. यात काही जर काही प्रवचन प्रसंगी काही माझं चुकलं असेल तर त्याबद्दल उदार अंतःकरणाने आपण त्याला माफ कराल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. आणि आपल्या उत्तराची, आपल्या प्रतिक्रियेची मी वाट बघतोय. दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.